दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। कल्पिता पिंपळे यांच्याविषयी आपण बोलतोय। पिंपळेंवरील हल्ल्याला जबाबदार कोण असा प्रश्न चर्चेत येतो। वर्षभरापासून कासारवडवली रहिवासी फेरीवाल्यांमुळे त्रस्त आहेत। फेरीवाल्यांविरोधात अनेक तक्रारी या रहिवाशांनी केलेल्या होत्या। तक्रार पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे। महापालिका पोलिसांना वेळोवेळी पत्र धाडली गेली, मात्र स्थानिकांची ही पत्र दुर्लक्षित केली गेली। फेरीवाल्यांच्या गुंडांविरोधात या तक्रारी होत्या। फेरीवाले गुंड ज्यांच्या विरोधात स्थानिकांनी तक्रारी केलेल्या होत्या, पण त्यावर काही झालं नाही। का या तक्रारींची दखल घेतली नाही असा प्रश्न आहे। हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। हे तक्रार पत्र आहे। वारंवार अशा तक्रारी स्थानिकांनी पोलिसांनाही केल्या, महापालिकेलाही केल्या। फेरीवाल्यांविरोधातल्या त्यांच्या मुजोरी विरोधातल्या या तक्रारी होत्या आणि तक्रार पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। जर वेळीच कारवाई झाली असती अनधिकृत फेरीवाल्यांवर तर असा अनर्थ टळला असता। महापालिका पोलिसांना रहिवासी जेव्हा तक्रारी करत होते तेव्हा का त्यावेळेला दुर्लक्ष झाला असा प्रश्नही आता उपस्थित होतोय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। अजित, आपण या सगळ्याविषयी जेव्हा बोलतोय, तुम्ही सुद्धा माहिती दिली होती की या आधी सुद्धा या फेरीवाल्यांनी मुजोरीचा प्रकार केलेला होता। आता हे जे तक्रार पत्र आहे ते तर एक प्रकारे शिक्कामोर्तबच आहे की स्थानिक सुद्धा वारंवार याविषयी तक्रारी करत होते। काय सांगाल? सुवर्ण, शिक्कामोर्तब म्हणण्यापेक्षा हे ठाणे महानगरपालिकाचे जे अधिकारी आहेत, पोलीस आहेत, यांची ही दुर्लक्षितपणा जो आहे त्याच्यावरती हे सगळं ठामपणे किंवा जशी म्हटली की हे शिक्कामोर्तब झालेलं आहे। कारण का पत्रात जर तू म्हटलं, पत्रात जर तू जर मजकूर वाचला, या तक्रारी दुकानदारांनी, रहिवाशांनी, स्थानिक लोकांनी जे केलेले आहेत त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं आहे फेरीवाल्यांची गुंडगिरी, त्यांची मुजोरी, ते जे काही वागतात, ज्या पद्धतीने ते नागरिकांची, इथल्या जे स्थानिक आहेत त्यांच्याशी वाद घालतात, यावरून भविष्यात एखादा विपरीत परिणाम घडू शकतो, वाईट घटना घडू शकते। म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे फेरीवाले आहेत यांच्यापासून स्थानिक लोकांना, इथल्या लोकांच्या जीवाला धोका होता, याची सूचना गेल्या वर्षभरापासून 4 पत्रांद्वारे स्थानिक रहिवाशांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, त्याच पद्धतीने सहाय्यक आयुक्त आणि कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्रव्यवहार करून वारंवार सांगितलं होतं। हे जे सगळे फेरीवाले आहेत ते गॅस सिलेंडर, स्टोव्ह अशा ज्वलनशील पदार्थ जे आहेत जे रस्त्यावरती, सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावरती ठेवण्यास मनाई आहे, त्याचा वापर करण्यास मनाई आहे, असं असं देखील अशा पद्धतीनं हे सगळं रोजराज सुरू होतं। याला जबाबदार कोण आहे हा मुख्य प्रश्न आहे आणि याला जबाबदार कोण आहे या प्रश्नाचं उत्तर या स्थानिक रहिवाशांच्या या लेटरमधून समोर आलेलं आहे। त्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं पत्र जे आहे हे सर्व प्रत्येक अधिकाऱ्याला दिलं होतं, पण त्यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केलं आणि कल्पिता पिंपळे एका बाजूला अजित, पोलिसांचं आणि महापालिका कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांचं या तक्रारीकडे दुर्लक्ष किंवा मिलीभगत सुद्धा काही वेळेला बघायला मिळते, असंही असू शकतं। नाकारता येत नाही, कारण का आताच जी माहिती मिळाली त्यानुसार ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपिन शर्मा यांनी नौपाडा अतिक्रमण विभागातील एका क्लर्कला निलंबित केलेलं आहे। आता साधारण गोष्ट आहे, या सगळ्या अनधिकृत बांधकामातील फेरीवाले असतील याच्याशी क्लर्कचा काय संबंध, असं म्हटलं जातं की हा जो क्लर्क आहे त्याचे या फेरीवाल्यांशी जवळचे संबंध होते, पण शेवटी फक्त हा क्लर्क जो साधारण कर्मचारी आहेत त्याचे संबंध होते का वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून खालच्या लोकांपर्यंत सर्वांचे संबंध होते, आणि तेव्हाच हा सगळा गुंडगिरीचा प्रकार सुरू होता। म्हणजे आपण आतापर्यंत म्हणत होतो की राजकीय वरदहस्त आणि त्याच पद्धतीनं स्थानिक जे नेते असतील, स्थानिक पोलीस असतील, या लोकांचा या फेरीवाल्यांवरती वरदहस्त असतो, पण यातून हे स्पष्ट होतंय की अधिकाऱ्यांचा देखील या फेरीवाल्यांवरती वरदहस्त होता आणि त्यामुळेच यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आणि कल्पिता पिंपळे यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला। त्यामुळे फक्त क्लर्कला निलंबित करून हे सगळं प्रकरण शमणार आहे का? ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांशी बोलताना विपिन शर्मा यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या, मग ही जबाबदारी त्यांना वाटली नाही का? अशा पद्धतीने घटना घडतायत। अजित, ज्याची वाच्यता तू करतोयस, जी माहिती तू देतो आहेस, नौपाडा अतिक्रमण पथकातले एक क्लार्क ज्यांना निलंबित करण्यात आलंय, पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी ही कारवाई केलेली आहे।
ही कारवाई झाल्यानंतर म्हणजे त्याचं उत्तर जरी दिलेलं नसलं तरी सुद्धा ही कारवाई झाल्यानंतर मात्र अजित काही गोष्टी अधिक स्पष्ट होत आहेत किंवा उजळपणे समोर येत आहेत? म्हणतेस ते की कारवाई केल्यानंतर नेमका भोंगळ कारभार जो आहे, दुर्लक्षितपणा कोणाचा आहे हे समोर येत आहे. पण याच बरोबरीनं जे मोठे मासे आहेत हे छोट्या माशांवरती कारवाई करून त्यांना निलंबित करून कितपत याच्या मागून हे सगळे फेरीवाले जे आहेत त्यांना जरब बसेल किंवा अशा अधिकारी जे आहेत जे वरदहस्त देऊन अशा पद्धतीच्या कारवाया अशा पद्धतीचे कामं करायला लावतात फेरीवाल्यांना. मग असं सगळं असताना जर या सगळ्या लोकांनी आधीच आळा घातला असता, तिरीमिरीच्या नादामध्ये या महिला अधिकाऱ्याच्या बोटं गेलेली आहेत, सुदैवानं त्यांची बोटच गेलेली आहे, त्यांचा जीव देखील जाऊ शकला असता. या आणखी माहिती मिळाली सुवर्ण त्यानुसार की कल्पिता पिंपळे ह्या नुकत्याच आल्या होत्या या पदावरती आणि त्यांनी आल्यापासून धडक कारवाई करायला सुरुवात केली तेव्हा ही त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे. याच्या आधी तिथे कुठला अधिकारी कारवाई करायला कधी गेला नव्हता. कारवाई करायला जायच्या आधीच तिथं जे फेरीवाले आहेत त्यांना संबंधित काही पथकामध्ये लोकांचे फोन जायचे आणि तिथे फेरीवाले सगळे गायब व्हायचे. मग जर अशा पद्धतीनं सगळं राजरोसपणे यांची मिलीभगत सुरू होती आणि अशा पद्धतीने अधिकाऱ्यांचा जीव त्यामध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मग याच्याकरता फक्त एक साधारण क्लर्क जबाबदार आहे का इतर अधिकारी देखील जबाबदार आहेत याचा विचार ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी करावा. नुकतंच एक ती घटना घडली होती ठाण्यामध्ये. एका बारमध्ये म्हणजे कोविडचा नियम असल्यामुळे रात्री 10 नंतर बार जे आहेत ते सुरू करणं किंवा डान्सबार सुरू करणं याला परवानगी नव्हती. डान्सबारला तर परवानगी नाहीच आहे, पण फक्त एवढ्याशा कारणावरून हे कारण छोटं नाहीये, ते कारण देखील मोठं आहे, पण त्या कारणांवरून जवळपास 4 ते 5 अधिकाऱ्यांनी निलंबित केलं, कारवाई केल्या गेल्या. पण या प्रकरणात एका महिला अधिकाऱ्यावरती जीवना हल्ला झाला, तिची बोटं तुटलेली आहेत. मग फक्त एका क्लर्कवर कारवाई करून हे प्रकरण थांबणार आहे का? यामुळे फेरीवाल्यांना नक्की पण अजित आपण आशा करायला हवी की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः कल्पिता पिंपळेंशी बोललेत आणि त्यांनी आश्वस्त केलंय की ज्याने हल्ला केला त्याला तर शासन होईलच, पण मी स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष घालतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपली ही बातमी बघत असतील तर ते नक्की जे जे छोटे मोठे मासे या सगळ्यामध्ये अडकलेले आहेत, ज्यांनी ज्यांनी या अनधिकृत फेरीवाल्यांवर वरदहस्त ठेवलेला आहे, मिलीभगत त्यांच्यावर ठेवलेली आणि चिरीमिरी घेऊन ते गप्प बसलेले आहेत, कारवाई केलेली नाही, या सगळ्यांवर शासन व्हायला हवं. अजित, या सगळ्याचा आपण पाठपुरावा करूया. तुर्तास धन्यवाद, आपण सविस्तर याविषयी माहिती दिली त्याबद्दल. हल्ल्यानंतर उशिराने कारवाईला सुरुवात झालेली आहे. कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाला. सध्या त्यांच्यावर ज्युपिटर या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. विपिन शर्मा ठाणे महापालिकेचे आयुक्त यांनी एका क्लर्कवर कारवाई केलेली आहे. पण जसं आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सांगत होते की फक्त छोट्या मास्क्यांवर कारवाई होऊन चालणार नाही, तर ज्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केलेली नाही, ज्यांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केलेलं आहे, ज्या स्थानिकांनी केलेल्या होत्या, फेरीवाल्यांची गुंडगिरी, फेरीवाल्यांची मुजोरी, या सगळ्या संदर्भात स्थानिक वारंवार बोलत होते पोलिसांकडे, महापालिकेकडे. पण ज्यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलंय त्या सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या माशांवर कारवाई झाली पाहिजे, तरच पालिका अधिकाऱ्यांना किंवा जे अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत, हातमिळवणी केलेले जे अधिकारी आहेत, पोलीस कर्मचारी असतील तर ते देखील त्यांना जरब बसेल की अशा कुठल्याही प्रकारे आपण वागायला नको. अर्थात या सगळ्या संदर्भात स्थानिकांच्या काही प्रतिक्रिया आहेत त्याही जाणून घेऊया. फेरीवाल्यांचा खूप मोठा मुजोरपणा आहे. त्यांनी एका महिलेवर हा शस्त्र उगारलेला आहे आणि त्यांची खूप दादागिरी असते. त्यांच्या समोर कोणी बाईक जरी लावली तरी म्हणतात बाजूला घे, नाहीतर हे करू ते करू. आणि त्यांचे एका हातगाडीवाल्याचे 4-4 गाड्या आहेत आणि ते गाड्या भाड्याने पण देतात. आणि त्यांनी रस्त्याचा पूर्ण खोळंबा करून ठेवला आहे लोकांना गाड्या लावायला किंवा पार्क करायला. आणि ज्यांनी दुकानं घेतले त्यांना रेंट भरून त्यांना धंदा होत नाही आणि हे समोर बसतात. यांची एक तर मर्यादा सीमित केली पाहिजे. जे जुने आहेत त्यांना कुठेतरी एका ठिकाणी जागा द्यायला पाहिजे, त्यांना हॉकर झोन निर्माण करून द्यायला पाहिजे आणि रस्त्यावर एकही फेरीवाला बसता कामा नये अशी माझी विनंती आहे. अत्यंत मोठा विषय आहे, विस्तृत विषय आहे, पण ठाण्यातल्या निदान या प्रकरणासंदर्भात तरी लक्ष घालण्याची नितांत गरज आहे.
एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.